रात्रीच्या जेवणात सँडविच कोण बनवतं तर मी बनवते. तर आज ना वरद आणि मी दोघेच जेवायला होतो. तर अहो गेले होते गावाला आणि मग काय आज मला सुट्टी होती स्वयंपाकामधून. कारण ना वरद आणि माझ्यासाठी दोघांसाठीच मी पातळ भाजी, त्यानंतर भाकरी, भात एवढं काही बनवणार नव्हते. वरद पण जास्त काही भाजी वगैरे खात नाही पातळ त्यामुळं. तर मग मी ठरवलं की सँडविच बनवूया. ते वरदलाही आवडतं आणि खूप दिवस झाले सँडविच बनवलं पण नव्हतं. म्हणजे ब्रेडच आणलं नव्हतं खूप दिवस झालं घरामध्ये. आता फ्रीजमध्ये ना टेम्परेचर जास्त ठेवावं लागतं उन्हाळ्यामुळं, पण त्याच्या आतमधलं ना पार गोठून जातं. तर इथं मी चीज काढली, चीजचे 2 स्लाईस काढून घेतले आणि आज स्वयंपाकाला सुट्टी होती. पण तरीसुद्धा पोटासाठी तर थोडंफार काहीतरी बनवायलाच लागणार ना. आता घरच्यांना स्वयंपाक करून घालायला कितीही आवडत असलं ना, पण तरी त्या दिवशी जास्तच आनंद मिळतो ज्या दिवशी ना आपल्याला ना जास्त स्वयंपाक बनवावा लागत नाही आणि आपल्याला आयतं खायला मिळत असेल एखाद दिवशी तर मग आणखीनच आनंद मिळतो. कारण की रोज रोज आपणच स्वयंपाक बनवतो ना, कधीतरी असं वाटतं की आपल्यालाही कुणीतरी ना स्वयंपाक करून द्यावं किंवा दुसऱ्याच्या हातचं आपल्याही खायला मिळावं. पण आता सँडविच खूप दिवस बनवलं नव्हतं, म्हटलं चला सँडविच बनवूया. त्यासाठी ना मी सगळं काही लागणारं सामान होतं ते काढून ठेवलं होतं. तर एका साईडला मी मेयोनीज लावून घेतला आणि एका साईडला ना टोमॅटोचा सॉस लावून घेतला. त्यानंतर काकडी, टोमॅटो, कांदा असं की असे स्लाईस करून ठेवले होते. ते पण त्यावरती ना टाकून घेतले आणि आता एका सँडविचमध्ये ना मला कांदा नव्हता टाकायचा. कारण वरद काही कांदा वगैरे खाणार नाही. लहान मुलं ना कांदा खायला नकोच म्हणतात. तर आता याच्यावरती ना मी चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो पण टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर चीज वगैरे किसून घेतलं होतं. तर खूप छान असं सँडविच लागतं. माझ्याकडं ना सँडविचची चटणी नव्हती आणि माझ्याकडं पुदिना पण नव्हता. त्यामुळं मी सँडविचची चटणी काही बनवलीच नाही आणि हे असं एकदम सोप्या पद्धतीने सँडविच बनवलं. आता माझ्या सँडविचमध्ये ना मी कांदा वगैरे ठेवून घेतला. त्यानंतर ना मग त्याच्या सँडविचमध्ये कांदा नाही टाकला. जो उरलेला कांदा आहे तो मी ना नंतर जेवणामध्ये घेईल. तर आता हे चिली फ्लेक्स आणि ते सुद्धा ना बॉटल्स मी नवीनच आणल्या होत्या. कारण घरातल्या संपल्या होत्या त्यामुळं. तर आता ना वरदचे पप्पा नसल्यामुळंच आम्ही असा शॉर्टकट नाश्ता बनवला. तर एवढ्या नाश्त्यामध्ये आमचं ना एकदम पोट भरून जातं. वरद आणि माझं हे दोघांचं एवढ्या नाश्त्यामध्ये पोट भरेल आणि ना मस्त असं ना आमचं जेवण होणार होतं आज हेच. तर ना आता मी इथं तव्यावरती ना हे भाजून घेणार आहे. माझ्याकडं सँडविच मेकर नाही आहे. त्यामुळं ना आपल्या तव्यावरतीच पलटून घेणार दोन्ही बाजूनी छान भाजून. तर मला चीज खूप आवडतं म्हणून ना इथं मी भरपूर असं चीज किसून घेतलं यावरती. त्यानंतर ना मी बटरमध्ये न भाजता सँडविच ना तूप टाकते. तूप लावायचं तव्याला आणि त्यावरती खरपूस असे भाजून घ्यायचे. त्याने ना खूप टेस्टी लागतात सँडविच. आता खूप दिवसानंतर सँडविच खाणार होते त्यामुळं ना असं झालं होतं की कधी एकदाचं सँडविच बनते आणि कधी एकदाच आम्ही ना सँडविच खातो आहे. ती एक म्हण आहे की शिजतपर्यंत दम आहे पण निवतपर्यंत दम नाही. माझी आजी ना खूप म्हणी म्हणायची आणि त्यामुळे ना बऱ्याचशा म्हणी मला अशा माहिती आहेत. तर इथं तव्यावरती ना मी तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर ना जे सँडविच बनवलेले होते ना ते असे खरपूस भाजून घेतलेले आहे. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असं रात्रीच्या जेवणामध्ये ना सँडविच वगैरे असं बनवता का किंवा दुसरा काही नाश्ता बनवता का आणि तेवढ्यावरतीच तुमचं भागतं का. तर आता मी आणि वरद होते त्यामुळे ना भागतं आणि आपल्या लेडीजचं कसं असतं की आपण ना मसाले भातावरती पण काम चालवतो. तसं तर आज मला मसाले भातच घालायचा होता पण वरदने मसाले भात खाल्ला नसता. मग त्याला परत कमी तिखटाचा भात करावा लागला असता. 2-2 भात घालायला लागले असते. म्हणून ना मी म्हटलं मीच ॲडजस्ट करते आणि मीच सँडविच खाते. आता आपण नेहमीच ॲडजस्ट करतो. आपल्याला भलेही ते खायचं असू नसू आपण करतोच. पण आज मला खायचंच होतं सँडविच कारण खूप दिवसांपासून माझी इच्छा होती सँडविच खायची. आणि मग काय आज आम्हाला मोकाच भेटला होता. मग काय आम्ही लगेच चौका मारला आणि सँडविच बनवलं पण असं वाटलं की आणखी पण काहीतरी चटपटीत खावं म्हणून ना भेळ पण घेतली बनवायला. तर डीमार्टमधून हे पॅकेट आणलं होतं मी. इथं ना सँडविच तयार झालेले होते आणि हे डीमार्टमधून जे पॅकेट आणलं होतं ना भेळीचं लक्ष्मीनारायण हे पहिल्यांदाच आणलं होतं. याआधी मी दुसरी भेळीचं पॅकेट आणत होते. म्हटलं चला ही ट्राय करून पाहूया. ही भेळ मी कढईमध्ये ना ओतून घेतली मोठ्यात. तर इथं पहा याच्यामध्ये हे असे पॅकेट निघाले. तर या पॅकेटमध्ये ना चटणी आणि चिंचेचं पाणी असं असतंय. पण आता मी या दोन्ही पुड्या फोडणार नव्हते कारण मला एकटीसाठी थोडीशी भेळ बनवायची होती. त्यासाठी ना मी आधीच कांदा आणि कोथिंबीर वगैरे चिरून ठेवली होती, टोमॅटो आणि त्याच्यातच मग मी थोडीशी भेळ टाकून घेतली. म्हणलं सँडविचमध्ये जर नाहीच पोट भरलं तर मग हे थोडंसं चटपटीत आणखी काहीतरी म्हणून मग यावरती कांदा लसूण मसाला टाकून घेतला थोडासा आणि मग ही भेळ बनवली. आता ओली भेळ करायची म्हणून माझ्याकडे चिंचेचा सॉस होता तो पण थोडासा टाकला आणि छान मिक्स करून घेतला. एकच नंबर टेस्ट झाली होती भेळीची, खूप चटपटीत. आणि भेळ हा प्रकार ना मला तर खूपच आवडतो.
तर आता चला जेवायला बसायचं होतं मला, तर मस्त असं ताट तयार करून घेतलं आणि जेवायला बसायला मी हॉलमध्ये गेले. वरदला मी आधीच दिलं होतं खाण्यासाठी. आता त्याने ना पाहिलंच नव्हतं की मी चीज एवढं किसून आणलं आहे. मला चीज खूप आवडतं. म्हटलं भेळीवर पण चीज टाकून खाऊ, कशी भेळ लागते पाहूया. तर छान लागते चीज टाकून भेळ. आणि हा पहा माझ्या भेळीमधलं आणि माझ्या सँडविचमधलं ना सगळं काही चीज घेत होता. आणि आमच्या घरात ना सकाळ दुपार संध्याकाळ फक्त सौरभ जोशीचाच ब्लॉग चालू असतो. तर चला आता ब्लॉग बघता बघता आम्ही मस्त नाश्ता, आता याला नाश्ताच म्हणायला लागणार, कारण आम्ही रात्रीचं जरी करत असाल तर आम्ही नाश्त्यासारखेच पदार्थ याच्यामध्ये घेतलेले आहेत जेवणामध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण सौरभ जोशीचे फॅन आहेत का ते कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही तर खूपच जास्त फॅन आहोत. आमच्या घरात तर सारखं सौरभ जोशीच चालू असतो.